गुड मॉर्निंग. मी असिस्टंट प्रोफेसर संदीप लोखंडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स. आज आपण फायनान्शियल अकाउंटिंग या विषयातील कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी या टॉपिक वरती पहिला व्हिडिओ तयार करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्व्हर्जन का केलं जातं, त्याचबरोबर कन्व्हर्जन करताना पार्टनरशिप फर्मच्या बुक्स मध्ये अकाउंटिंग कसं केलं जातं आणि इन द बुक्स ऑफ न्यू कंपनी अकाउंटिंग कसं केलं जातं ते आपण बघणार आहे. Conversion of partnership firm into limited company. When partnership firm converts their business into limited company, it's called as conversion of partnership firm. यामध्ये पार्टनरशिप फर्म सर्व त्यातील भागीदार हे एकत्रपणे ठरवतात की आपल्याला कंपनी लिमिटेड या पार्टनरशिपचा लिमिटेड फर्म मध्ये कंपनीमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे आणि त्यावेळेस अकाउंटिंग करताना पार्टनरशिप फर्म ही नवीन कंपनीला विकलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला दाखवून अकाउंटिंग करावं लागतं. हे कन्व्हर्जन करण्याचा माग महत्वाची काय कारण असतील तर पार्टनरशिप फर्मच्या लिमिटेशन्स आणि कंपनीला मिळणारे ऍडव्हान्टेजेस. पार्टनरशिप फर्मच्या लिमिटेशन्स मध्ये पहिला मुद्दा येतो अनलिमिटेड लायबिलिटी ऑफ पार्टनर. भागीदारीच्या बाबतीमध्ये जे भागीदार त्या ठिकाणी असतात यांची लायबिलिटी जी असते ती अमर्याद असते. जर व्यवसायाची देणी ही भागीदारी संस्थेच्या मालमत्तेतून देता येत नसतील तर त्यावेळेस भागीदारांची म्हणजे पार्टनरशिप पर्सनल प्रॉपर्टी त्या ठिकाणी देणी देण्यासाठी वापरता येते. दुसरा मुद्दा लॅक ऑफ पब्लिक कॉन्फिडन्स. पार्टनरशिप फर्म वरती व्यवहार करताना आपण पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. त्याच्या मागे कारण म्हणजे काय तर पार्टनरशिप फर्म ही मर्यादित काळासाठी असू शकते. ही कायमस्वरूपी टिकणारी संस्था असती असं नाहीये. त्याचे अनेक कारण आहेत. कारण एखादा नवीन भागीदार आला तर जुनी पार्टनरशिप फर्म बंद होती, नवीन पार्टनरशिप फर्म चालू होती. किंवा सध्या असलेल्या भागीदारांपैकी एखादा भागीदार हा त्यातून बाहेर पडत असेल, रिटायर होत असेल पार्टनरशिप फर्म मधून किंवा एखाद्याची डेथ झाली असेल तरी सुद्धा पार्टनरशिप फर्म ही संपुष्टात येते. अशा काही मर्यादांमुळे पब्लिक याच्यामध्ये मग बँका, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा समाजातील इतर घटक असतील हे पार्टनरशिप फर्म बरोबर व्यवहार करताना विचार करतात. अनसर्टेनिटी ऑफ ड्युरेशन. पार्टनरशिप फर्म आज चालू केली ती किती वर्ष टिकू शकेल याची खात्री आपण देऊ शकत नाही. कारण उद्या आज 7 ते 8 पार्टनर्स असतील, एक वर्षाने वाटलं एखाद्या पार्टनरला मला यातून बाहेर पडावं तर परत पार्टनरशिप फर्म बंद होती, नवीन पार्टनरशिप फर्म चालू करावी लागते. इनएडिक्वेट मॅनेजरियल स्किल. या ठिकाणी पार्टनरशिप फर्म मध्ये ज्या व्यक्ती एकत्र काम करत असतात त्यांच्याकडे मॅनेजमेंटचं स्किल तेवढं पुरेसं नसतं. तसेच बाहेरच्या व्यक्ती सुद्धा येताना, एक्सपर्टाईज व्यक्ती आपल्याकडे येताना त्यावरती मर्यादा राहतात. कारण पार्टनरशिप फर्म हे उद्या व्यवसाय बंद होईल त्यापेक्षा आपण एखादी कंपनी जॉईन करू की ज्याला लॉंग लाईफ असते. कंपनीमध्ये अनेक डायरेक्टर येतात जातात, बदल होऊ शकतो, पण कंपनीचं अस्तित्व कायमस्वरूपी टिकून असतं. त्यामुळं पार्टनरशिप फर्म पेक्षा कंपनीवरती व्यवहार करताना जास्त विश्वास दाखवला जातो. त्यामुळे एक्सपर्ट मॅनेजमेंट स्किल असलेली माणसं सुद्धा कंपनी जॉईन करायला प्राधान्य देतात. पुढचा मुद्दा आहे लिमिटेशन्स ऑफ नंबर ऑफ मेंबर. नंबर ऑफ मेंबर्स हे भागीदारी संस्थेमध्ये मर्यादित असतात. बँकिंग क्षेत्रातले भागीदारीसाठी 10 पर्यंत मर्यादा आहे आणि इतर क्षेत्रांसाठी 20 पर्यंत भागीदारांची मर्यादा आहे. त्याच्या पुढे जाऊ शकत नाहीत. पण कंपनीमध्ये त्यापेक्षा जास्त सभासद असू शकतात. रिझन्स और ऑब्जेक्टिव्ह ऑफ कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म. फर्स्ट पॉइंट आहे टू एक्सपांड द बिझनेस. तुमचा व्यवसाय तुम्हाला वाढवायचा आहे, त्याचं विस्तारीकरण करायचंय. मग ते विस्तारीकरण सेल्सच्या बाबतीत असू शकेल किंवा तुम्हाला जो विक्रीचा एरिया आहे तो वाढवायचा आहे. पूर्वी तुम्ही महाराष्ट्रापर्यंत विक्री करत चालला होता, संपूर्ण भारतात विक्री करायची, तर अशा वेळेस अनेक गोष्टी आपल्याला
म्हणजे एकतर मॅनेजमेंटची माणसं तुम्हाला वाढवावी लागणार आहेत किंवा त्या ठिकाणी कॅपिटल जास्त लागणार आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. यासाठी पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन हे कंपनीमध्ये केलं जातं. टू इन्क्रीज द कॅपिटल ऑफ द बिझनेस, व्यवसायाचं भांडवल वाढवण्यासाठी. टू रिड्यूस द लायबिलिटी ऑफ अ पार्टनर, कंपनीमधील जे शेअर होल्डर्स असतात त्यांची लायबिलिटी ही शेअर्सच्या किमती एवढी मर्यादित असते. त्या शेअर्सची जर का फेस व्हॅल्यू ज्या असतील तेवढ्या किमती जर का शेअर होल्डर्सनी दिल्या असतील तर त्यापेक्षा जास्त रक्कम कंपनीला किंवा इतर कोणाला मागता येत नाही. त्यांची लायबिलिटी लिमिटेड असते. टू गेट बेटर सपोर्ट फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, बँका असतील, काही इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील, त्या व्यवसायाला त्या सहजपणे म्हणजे कर्ज द्यायला तयार असतात, पण भागीदारी संस्थेला मात्र देताना अनेक अडचणी येतात. टू गेट मॅनेजरियल अँड प्रोफेशनल एक्सपर्टाईज, मगाशीच बघितलं आपण की जे मॅनेजमेंट मधली एक्सपर्ट माणसं, हाय क्वालिफाईड माणसं आहेत, ही कंपनी जॉईन करायला प्राधान्य देतात. टू फेस ग्लोबल कॉम्पिटिशन, तुम्हाला जागतिक स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, व्यवसाय वाढवायचे असतील, तर भागीदारी संस्थेपेक्षा कंपनी ही कधी फायद्याची राहते. आता हे कन्व्हर्जन करताना आपल्याला काय करावं लागतं? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये पार्टनरशिप फर्म ही कंपनीला विकलेली असं दाखवलं जातं. मग जर का आपण पार्टनरशिप फर्म त्या ठिकाणी कंपनीला व्यवसाय विकत असेल, तर अशा वेळेस त्याची काहीतरी किंमत पार्टनरशिप फर्मला द्यावी लागणार आहे. आणि मग त्यालाच काय म्हणतो आपण? परचेस कन्सिडरेशन. Purchase consideration, the price or amount paid by new company to the vendor firm for acquiring the business of a firm is called as purchase consideration. कंपनीनी पार्टनरशिप फर्मचा व्यवसाय खरेदी करण्यासाठी त्यांना जी काही रक्कम दिलेली असती त्याचा मोबदला म्हणून त्याला म्हणायचं परचेस कन्सिडरेशन. ह्या परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याच्या 3 मेथड आहेत. पहिली मेथड आहे नेट ऍसेट मेथड. यामध्ये परचेस कन्सिडरेशन कसं काढलं जातं, तर ऍग्रीड व्हॅल्यूज ऑफ ऍसेट्स टेकन, नवीन कंपनीने ज्या ऍसेट्स घेतल्या त्याच्या ऍग्रीड व्हॅल्यू ज्या आहेत त्यातून ऍग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन बाय न्यू कंपनी ह्या वजा करायच्या. जी रक्कम शिल्लक राहील त्याला आपण म्हणतो परचेस कन्सिडरेशन. ही झाली पहिली मेथड, नेट ऍसेट मेथड. दुसरी मेथड आहे नेट पेमेंट मेथड. यामध्ये परचेस कन्सिडरेशन हे purchase consideration is the sum of payment made by new company to the partnership firm. व्यवसाय खरेदी करण्यासाठी पार्टनरशिप फर्मला कंपनीने किती शेअर्स, डिबेंचर्स आणि कॅश दिलेली हे क्लिअरली प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेलं असतं. त्यामध्ये म्हणजे हे जी रक्कम आहे ती कशा पद्धतीने देता येते? शेअर्स इश्यू करून देता येते, डिबेंचर्स किंवा कॅश पेड करून देता येते. आणि शेवटचा मेथड जी आहे ती लमसम मेथड. या ठिकाणी डायरेक्टली एखादी ठराविक रक्कम व्यवसाय खरेदी करण्यासाठी ही ठरवली जाते. 5 लाख, 10 लाख कितीही असेल ती प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते की एवढ्या रकमेला व्यवसाय खरेदी केलेला आहे. त्याला म्हणायचं लमसम मेथड. आता आपल्याला बघायची अकाउंटिंग प्रोसेस. यामध्ये जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. पहिल्यांदा आपल्याला पार्टनरशिप फर्म बंद करताना आपण काय करतो, तर रिअलायझेशन अकाउंट तयार करतो. कारण पार्टनरशिप फर्म आपली बंद होते. पार्टनरशिप फर्म बंद होत असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, रिअलायझेशन अकाउंट तयार करतो. मग पहिल्यांदा आपल्याला ज्या ऍसेट्स आहेत त्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर कराव्या लागतात. याची एंट्री येते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ऍसेट्स अकाउंट. तर ज्या थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत त्या सुद्धा रिअलायझेशनला ट्रान्सफर कराव्या लागतात. त्याची एंट्री असते सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. यानंतर ना परचेस कन्सिडरेशन ड्यू ची एंट्री केली जाते. नवीन कंपनीकडून आपल्याला परचेस कन्सिडरेशन येणं आहे असं दाखवतो आपण. न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. न्यू कंपनीला बिझनेस रिसिव्ड झालाय त्यामुळे न्यू कंपनीच्या डेबिटला, तर दुसरा इफेक्ट येतो रिअलायझेशनच्या क्रेडिटला. यानंतर ना ऑन रिसिव्हिंग द अमाऊंट ऑफ परचेस कन्सिडरेशन, पार्टनरशिप फर्मला कॅश, शेअर्स आणि डिबेंचर्स हे मिळत असतात. हे तिन्ही रिअल टाइप ऑफ अकाउंट आहेत. आपल्याकडं
हे येणार आहेत, त्यामुळे हे रिसिव्हिंग होणार आहे, तर ह्याला डेबिट असेल, डेबिट व्हॉट कम्स इन. तर हे कोण देणार आहे? क्रेडिट द गिव्हर या रूल नुसार न्यू कंपनीला क्रेडिट असेल. ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट्स रिझर्व्ह टू पार्टनर. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जे रिझर्व्ह असतील, प्रॉफिट्स असतील, हे आपल्याला पार्टनर्सला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटावे लागतात. रिझर्व्ह मग हा जनरल रिझर्व्ह असेल, रिझर्व्ह फंड असेल किंवा कोणताही इतर असेल तो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा लायबिलिटी साईडचा असणार आहे. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण वाटणार आहे. नेक्स्ट, ट्रान्सफर ऑफ लॉसेस टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे या ठिकाणी ऍसेट साईडचा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तो इथं येतो. टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे इतर कोणतेही मिसलेनियस एक्सपेन्सेस असतील ते या ठिकाणी असतात. ऍसेट इज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी. एखादी ऍसेट नवीन कंपनीने घेतलेली नसेल तर काय, तर ती ऍसेट पार्टनरशिप फर्मनी विकली असेल तर एंट्री काय होती? कॅश अकाउंट डेबिट टू ऍसेट अकाउंट किंवा रिअलायझेशन अकाउंट. जर ती ऍसेट रिअलायझेशनला ट्रान्सफर केली असेल तर त्या ठिकाणी घेणार आपण टू रिअलायझेशन. आणि जर नसेल केली, फक्त ती सेपरेटच ठेवली असेल तर एंट्री होईल कॅश अकाउंट टू ऍसेट अकाउंट. प्रॉफिट आणि लॉस झालेला आहे तो आपल्याला परत ट्रान्सफर करावा लागतो रिअलायझेशन अकाउंटला. ऍसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर. एखाद्या पार्टनरनी ऍसेट टेकन ओव्हर केली असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ऍसेट अकाउंट किंवा टू रिअलायझेशन अकाउंट. ऍसेट नॉट टेकन ओव्हर बाय एनी पार्टनर, नॉट सोल्ड बाय फर्म अँड नॉट टेकन बाय न्यू कंपनी. कारण हा पॉइंट आपण मेन बघतोय, ऍसेट नॉट टेकन बाय न्यू कंपनी म्हणजे जी ऍसेट नवीन कंपनीने घेतली नाहीये, जुन्या फर्मनी विकली नाही, एखाद्या पार्टनरनी घेतली नाही, अशी ऍसेट काय करायची? सच ऍसेट शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स इन कॅपिटल रेशो. ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ऍसेट अकाउंट किंवा टू रिअलायझेशन अकाउंट. जर ती ऍसेट आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर केली असेल तर मग टू रिअलायझेशन आपण घेणार. नेक्स्ट, लायबिलिटी नॉट टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी. एखादी लायबिलिटी नवीन कंपनीने घेतली नसेल तर पहिला पॉइंट, लायबिलिटी टेकन बाय पार्टनर. एखाद्या पार्टनरनी लायबिलिटी घेतली असेल तर लायबिलिटी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अशी एंट्री आपण करणार आहे. पेमेंट और सेटलमेंट ऑफ लायबिलिटी एंट्री असणार आहे. लायबिलिटी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नेक्स्ट, liability is not taken over by any partner, not paid by firm, not taken by new company. म्हणजे एखादी लायबिलिटी नवीन कंपनी घेतली नाहीये, जुन्या फर्म मधल्या पार्टनरनी पण घेतली नाही आणि पार्टनरशिप फर्मनी पेड पण केली नसेल तर अशी लायबिलिटी काय करायची? पुन्हा ही सुद्धा लायबिलिटी काय करणार आपण? पार्टनर्सला त्यांच्या कॅपिटल रेशो मध्ये वाटणार. लायबिलिटी अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. फॉर पेमेंट ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस ह्याची एंट्री असणार आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट और लॉस ऑन रिअलायझेशन. फॉर प्रॉफिट एंट्री असणार आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर लॉस साठी एंट्री असणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. प्रॉब्लेम मध्ये आपण इन डिटेल याचे सर्व एक्सप्लेनेशन बघणार आहे. प्रॅक्टिकली प्रॉब्लेम बघताना आणखी व्यवस्थित आपल्याला समजेल. आता फक्त एंट्रीज बघतोय आपण, काय एंट्री होतात. डिस्बर्समेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन म्हणजे परचेस कन्सिडरेशन जे आलंय ते आपण पार्टनर्सला देणार आहे. एंट्री असणार आहे ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू शेअर्स ऑब्लिक डिबेंचर्स टू कॅश अकाउंट. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर जर त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काही डिफरन्स राहत असेल तर तो आपण कॅश अकाउंटला ट्रान्सफर करतो. जर डिफरन्स क्रेडिट बॅलन्स असेल तर एंट्री होणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि डेबिट बॅलन्स असेल तर कॅश अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ह्या सर्व एंट्रीज झाल्यात इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. पण हा पार्टनरशिप फर्मचा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला स्टेप्स कोणत्या असतात? तर पहिल्यांदा आपण काय करतो, सर्व
म्हणजे लेजर आता आपण काय बघितलं तर जर्नल एंट्रीज बघितलं, पण लेजर अकाउंट तयार करताना कसं करणार आपण, तर सुरुवातीला सर्व बॅलन्स शीट जी आहे पार्टनरशिप फर्मची दिलेली ती आपण ट्रान्सफर करणार. ऍसेट्स, लायबिलिटीज, रिझर्व्ह, प्रॉफिट, कॅपिटल हे आपण ट्रान्सफर करणार. सेकंड पॉइंट परचेस कन्सिडरेशन ड्यू करणार आपण. त्याच्यानंतर ना परचेस कन्सिडरेशन रिसिव्हडचा आपण इफेक्ट करणार. त्यानंतर ना अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज विच आर नॉट टेकन बाय न्यू कंपनी. मग याच्या बाबतीत ती ऍसेट विकली आहे, ती ऍसेट पार्टनरने घेतली आहे किंवा पार्टनर्सला वाटली असेल. सेम लायबिलिटी सुद्धा, लायबिलिटी पार्टनरने घेतली आहे का किंवा रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट शेवटी क्लोज करायचे. इतर सर्व अकाउंट आधी क्लोज करून घ्यायचे. ते क्लोज झाल्यानंतर आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज करणार. रिअलायझेशनचा प्रॉफिट लॉस आपण पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करणार, पार्टनर्स कॅपिटल क्लोज करणार आणि त्या ठिकाणी जर काही डिफरन्स आला तर तो कॅश अकाउंटला ट्रान्सफर करणार. नेहमीच कॅश अकाउंटला डिफरन्स येईल असं होत नाही. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सुद्धा क्लोज होऊ शकतं, टॅली होऊ शकतं, दोन्ही साईडची टोटल सारखी येऊन. इम्पॉर्टंट पॉइंट्स ऑन कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी. फर्स्ट पॉइंट आहे, ऑल assets should be transferred to realization account at book value. सर्व ऍसेट्स ट्रान्सफर करताना कशा ट्रान्सफर करायच्यात, बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करायच्यात. कॅश और बँक बॅलन्स शुड बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट ओनली इफ इट इज टेकन ओव्हर बाय न्यू कंपनी. जर नवीन कंपनीने कॅश आणि बँक ही ऍसेट घेतली असेल तरच ती रिअलायझेशनला ट्रान्सफर केली जाते, अदरवाईज कॅश किंवा बँक अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रॉट डाऊन केला जाईल तो बॅलन्स. Fictitious assets such as debit balance of profit and loss account, other deferred revenue expenses should be transferred to realization account. Should not be transferred to realization account. It is debited to partners capital account in their profit sharing ratio. म्हणजे कोणताही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऍसेट साईडला जर दिला असेल तर तो लॉस असतो, तो पार्टनर्सला वाटला जातो, तो रिअलायझेशनला घेतला जातो. नेक्स्ट, इनटँजिबल ऍसेट, गुडविल, ट्रेडमार्क, पेटंट्स, कॉपीराईट हे सर्व रिअलायझेशनच्या डेबिट साईडलाच आपण घेणार. नेक्स्ट, ऑल द लायबिलिटी शुड बी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट एक्सेप्ट रिझर्व्ह प्रॉफिट कॅपिटल. कारण रिझर्व्ह प्रॉफिट हे आपण काय करतो, पार्टनर्सला वाटतो. रिझर्व्ह प्रॉफिट लॉसेस शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. नेक्स्ट, आता ओपनिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू कंपनी काय असू शकतील, तीनच एंट्रीज आहेत ह्या. पहिली, फॉर परचेस कन्सिडरेशन ड्यू, बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू वेंडर फर्म अकाउंट. बिझनेस परचेस केलाय, बिझनेस आपल्याकडे येतोय, तर बिझनेस अकाउंट, बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू वेंडर फर्म अकाउंट आपण घेणार आहे. कारण आपल्याला वेंडर पार्टनरशिप फर्म या ठिकाणी आपल्याला बिझनेस देणार ते गिव्हर आहेत, त्यामुळे वेंडर फर्मला काय असेल, क्रेडिट असेल. रिअल, पर्सनल, नॉमिनल या 3 रूल्सच्या बाहेर अकाउंटिंग जात नाही, फक्त त्याचं परफेक्ट ऍप्लिकेशन ऑफ रूल्स आपल्याला आलं पाहिजे. सेकंड पॉइंट आहे ऍसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर. ऍसेट्स आपल्याकडे येतात, ते ऍसेट्स अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट टू बिझनेस परचेस अकाउंट. आणि लास्ट थर्ड एंट्री असणार आहे फॉर पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. वेंडर फर्म अकाउंट डेबिट, कारण रिसिव्हर आहेत ते, आपल्याकडून शेअर्स जात असतील तर आपण शेअर कॅपिटलला क्रेडिट घेतो. या ठिकाणी शेअर्स इन न्यू कंपनी लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण आपण न्यू कंपनीच्या बुक्स मध्येच या ठिकाणी एंट्रीज करतोय. वेंडर फर्म अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट टू डिबेंचर्स अकाउंट, आणि कॅश पेड केली असेल तर आपल्याकडून कॅश जाणार आहे टू कॅश अकाउंट. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. हा बेसिक सर्व या ठिकाणी आपण हा व्हिडिओ मध्ये बघितलंय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम बघणार आहे. 2 आपण प्रॉब्लेम बघून तिसरा व्हिडिओ जो असेल, चौथा व्हिडिओ जो असेल, त्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिक वरती MCQ क्वेश्चन्स कसे येऊ शकतात ते बघणार आहे आपण. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.